धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। निजामपूर साक्री मार्गावर भीषण अपघात, रिक्षा आणि ट्रकच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू, 5 जण जखमी। निजामपूर साक्री मार्गावर प्रवासी रिक्षा आणि मालवाहतूक ट्रक यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत एका 82 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार प्रवासी रिक्षा निजामपूरहून साक्रीकडे जात असताना साक्रीकडून येणाऱ्या अशोक लीलँड कंपनीच्या मालवाहतूक ट्रकची तिच्याशी जोरदार धडक झाली। धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला। या अपघातात शिवाजुगा कारंडे वय वर्षे 82 यांचा जागीच मृत्यू झाला, तर सनीदादा पाटील वय वर्षे 12, किशोर निंबा पाटील वय वर्षे 12, साई संतोष मारनार वय वर्षे 11, समाधान पांडू गोयकर वय वर्षे 12 आणि रिक्षा चालक उत्तम रामा कारंडे वय वर्षे 45 हे गंभीर जखमी झाले। जखमींना तातडीने जैतानी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नंदुरबार शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे। रिक्षा चालक उत्तम रामा कारंडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे। दरम्यान जैतानी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश वर्मा यांनी शिवाजुगा कारंडे यांना तपासून मृत घोषित केले। मृत आणि जखमी सर्वजण शिवाजीनगर, तालुका साक्री, जिल्हा धुळे येथील रहिवासी असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। प्राथमिक अंदाजानुसार पावसामुळे रस्ता निसरडा झाला असताना समोरून येणाऱ्या एका पिकअप वाहनाला चुकविण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला असावा, मात्र नेमके कारण पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। मी कंपनीमधून निजामपूर येत होतो, तर साक्री नंदुरबार रस्त्यावर लालवाडीजवळ निजामपूरजवळ ॲक्सिडंट आयसरवाला इकडनं जात होता साक्रीकडनं, निजामपूरकडनं रिक्षा येत होती, एकदम समोरासमोर अपघात झाला। तर मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आणि लगेच मी धावपळ करून ते रिक्षामधले जे मुलं आहेत त्यांना काढण्यासाठी गेलो, तर बायचान्स असं झालं की आमच्याच गावाचा मुलगा निघाला। तरच मग माझी कंपनीची गाडी जात होती, मी कंपनीच्या गाडीमध्ये टाकून त्या मुलांना हाऊस सिव्हिलला आणलं इथे, आणि इथे येऊन त्यांच्या आई वडिलांना कॉल केला, सगळ्यांना सविस्तर सांगितले, बाकीचे मुलं ओळख लागले त्यांना सगळ्यांना कॉल केला की असं असं झालंय। मग ते इथं आले आणि आता इथून नंदुरबार सिव्हिलसाठी घेऊन गेले। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।